नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीवर. आपल्या हक्काचा विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. 15 ऑगस्ट 2026 रोजी निळजे गावचे माजी सरपंच स्वर्गीय बाळकृष्ण आंबो पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जाहीर अभिवादन सभा संपन्न. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा या उक्तीप्रमाणे निळजे गावचे माजी सरपंच स्वर्गीय बाळकृष्ण आंबो पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज निळजे गावात जाहीर अभिवादन सभा संपन्न झाली. यावेळी ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि कल्याण तालुक्यातील अनेक दिग्गज मंडळी या सभेला प्रामुख्याने उपस्थित होती. स्वर्गीय बाळकृष्ण पाटील यांना गुरुवार दिनांक 7/8/2026 रोजी देवाज्ञा झाली असतानाच निळजे गावातील एक प्रतिष्ठित तसेच गावाचा आणि कुटुंबातील एक आधार वड तथा वटवृक्ष निघून पडल्याने त्यांच्या एकाकी जाण्याने समाजात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना आज शोकसभेतून अनेकांनी व्यक्त केली. बाळकृष्ण पाटील यांच्या जीवनातील अनेक कडू आठवणी त्याबरोबर शालेय मित्रांनी आपल्या सहवासातील काही प्रसंग देखील मनमोकळेपणाने कथित करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. त्यांनी केलेली कित्येक भरीव कार्य, त्यातील दूरदृष्टी तसेच सामाजिक गुणवत्ता पाहता गावाने एक विकास पुरुष गमावला असल्याचे दुःख यावेळी कुठंतरी अनेकांनी त्यांच्यासोबत सहवासातील घालवलेला वेळ आणि आठवणी ताज्या करून बाळकृष्ण पाटील यांचे निस्वार्थी भावनेने केलेलं समाजकार्य आजच्या पिढीला खरोखरच प्रेरणादायी असल्याची भावना तरुण वर्गाने श्रद्धांजली सभेत बोलताना व्यक्त केली. स्वर्गीय बाळकृष्ण आंबो पाटील यांच्या जाहीर श्रद्धांजली सभेस माजी आमदार रमेश रतन पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार सीताराम भोईर, ज्येष्ठ समाजसेवक वसंत पाटील, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अर्जुन बुवा चौधरी, कॉम्रेड काळू कोमस्कर, ठाणे जिल्हा बँक संचालक सुरेश पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती नारायण शेठ पाटील, माजी सभापती डॉक्टर दत्तात्रय पाटील, जलसंपदा विभागाचे क्लास 1 अधिकारी महेंद्र वसंत पाटील, हेदुटणे गावचे माजी सरपंच तकदीर काळन, माजी सरपंच गिरीघर पाटील, माजी सरपंच रवींद्र धर्मा पाटील, समाजसेवक रमेश कराळे, शरदबुवा पाटील, भगवान पांडुरंग पाटील, विश्वनाथ रसाळ, ज्येष्ठ कवी सुनील पाटील, रवी म्हात्रे, हेदुटणे गावचे माजी सरपंच दिलीप पाटील तसेच निळजे गावातील ज्येष्ठ मंडळी, मित्रमंडळी, नातेवाईक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. आपल्या माध्यमातून बाळकृष्ण दादांना आदरांजली अर्पण. मी मगाशी जे बोलते की मी स्वतः अनुभव गेली 40-42 वर्ष वडिलांसोबत सामाजिक क्षेत्रात काम करत असताना ज्या विभागातल्या समाज धोरणांची नावे घेतली त्या साऱ्यांचं मला जवळून दर्शन घेतलं. याच्यामध्ये जे ठळक ठळक मगाशी तुमच्या गजानन पाटलांचं नाव घ्यायचं मी विसरून गेलो म्हणण्यापेक्षा थोडा पसार वाटतोय म्हणून मी आवडतो. अनेक त्या भागामध्ये काम करणारे आमच्या समाजातून मंडळी आहेत की जी केवळ आपल्या परिवाराला गावाला पंचकृषीला थांबवणार समाजाला या मंडळींनी स्थिरता दिली, पुढं दिलं आणि आज काळाची गरज आहे की समाजाचं अस्तित्व या ठिकाणी राहायचं असेल, ठळक व्हायचं असेल तर अशा पद्धतीचं काम नवीन पिढीतल्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. त्यासाठी मी विशेषतः त्यांच्या परिवाराला विनंती केली की आपण ते काम चालू ठेवा. कारण शेवटी एकटा प्रगत होणं, आपलं कुटुंब प्रगत करणं हे महत्वाचंच आहे, अभिनंदनीयच आहे. पण आपल्यासोबत आपलं गाव, आपली पंचकृषी, आपला समाज प्रगत करणं ही पहिल्या ज्या काही
मोजक्या लोकांना साध्य झाली त्याच्यामध्ये बाकीच्या दादांचा समावेश माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणून तो विषय मी या ठिकाणी घेतला. कारण शेवटी आपण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करायला आलो गोडगोडोनी निघून गेलो याच्यापेक्षा ते कार्य पुढं चालणं महत्वाचं असतं आणि ती अपेक्षा मी माझ्या मनोगतामध्ये स्वर्गीय बालकृष्ण आंबा पाटील यांची शोकसभा आयोजित केली होती. त्या शोकसभेसाठी उपस्थित सर्व परिसरातील मान्यवर व्यक्ती, त्यांचे सर्व नातेवाईक, सर्व उपस्थित दादांबद्दल सर्व काही जे ऐकलं आम्ही. बालकृष्ण पाटलांचा आणि माझा संबंध 15 वर्षापासून आहे. का तर ते माझे नात्याने सोयरे आहेत. बाबुराव पाटील हे त्यांचे भाऊ यांची मुलगी माझ्या मुलासाठी गेलेली आहे. त्याच्यामुळे आमचा नेहमी सुखादुःखात जाणं येणं असायचं. बालकृष्ण पाटील यांची उच्चारणी आणि बालकृष्ण पाटील समाजामध्ये वटवृक्षाप्रमाणे जसा उल्लेख केलेला आहे त्याप्रमाणे होते. ते जाण्याने या भागात भरपूर पोकली निर्माण झालेली आहे हे सर्वांनी सांगितलेलंच आहे. परंतु मी माझ्या स्वतःच्या कुटुंबाच्या वतीने व माझ्या पक्षाच्या वतीने आणि आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बालकृष्ण पाटील यांना श्रद्धांजली वाहतो. निळजे गाव आणि पंचक्रोशीतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवकांचा आधारवड, त्यांना सुयोग्य मार्गदर्शन करणारा मार्गदर्शन कालाच्या पडद्याआड गेलेला आहे. त्यांच्या जाण्यानं जी समाजाची हानी झालेली आहे, त्यांच्या कुटुंबाची हानी झालेली आहे, ही कधीही भरून येणार नाही. कारण असं सुयोग्य मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक समाजामध्ये तरुणांना योग्य दिशा देणारा मार्गदर्शक राहिलेला नाही. त्याचं नक्कीच आम्हाला दुःख आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो याचं वाईट वाटतंय. परंतु त्यांच्यासारखं त्यांचं मार्गदर्शन एक कायम प्रेरणादायी राहील यात शंका नाही. दादांच्या बाबतीत बोललं तर ग्राम शिक्षण समितीमध्ये मी काम करत असताना आम्हाला निधी होता जवळजवळ 10,50,000 रुपये. परंतु त्या कामाला लागले 11,50,000 रुपये. 1,00,000 रुपये शॉर्टेज पडले. शॉर्टेज पडल्यानंतर काय करायचं तर दादाने असा सल्ला दिला, आता तुम्ही सगळे मोठे मंडळी मिळून त्याच्यामध्ये काहीतरी टाका आणि एक काम आहे ते अर्धवट सोडून टाका. मग आम्ही ते ग्राम शिक्षण कमिटीचे 9 कमिटी मेंबर असताना त्यातनं प्रत्येकाने थोडा खाडीचा वाटा उचलून ते काम पूर्णत्वाला केलेलं आहे. आणि त्याच्याने आज जी इमारत आहे ती सुंदर अशी इमारत त्या जागेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्या पाठीमागे खरं म्हणजे सहकार्य असं तिथे दादांचं आणि तसंच वहिनी सुद्धा ते ग्राम शिक्षण समितीमध्ये सदस्य होते. अशा प्रकारे या कुटुंबियाने त्या टायमाला आम्हाला फार मोलाचं सहकार्य केलं आणि ते काम एकदम चांगल्या प्रकारे पूर्णत्वास दिलेलं आहे आणि आज सुद्धा ती इमारत चांगल्या प्रकारे दिसते. च्या वतीने दादांना बापूंना श्रद्धांजली. दादांच्या 2-3 आठवणी नक्की सांगेन मी. जेव्हा माझे बाबा गेले तेव्हा मरतेवेळी दादा स्वतः शेवटचा क्षण बाबा सोडत होते तेव्हा दादा माझ्या पाठीशी सतत उभे होते. विष्णू रसाल दादा जी पाठीशी होते आणि मला आधार दिला तेव्हा. आणि जेव्हा आम्ही 2009ला निवडून आलो तेव्हा त्यांना खूप चिंता असायची. तरुण वर्ग तेव्हा बोर्डीवर आलेला होता आणि तरुण वर्ग सरपंच आलेला तर त्यांना ते शासकीय अडचणी कुठे येऊ नये ते सतत आमच्या पाठीशी असायचे. आणि अधिकाऱ्यांना सांगायचे, ग्रामसेवक, इंजिनियरांना की आमची मुलं सरपंच सदस्य कुठेही अडचणीत येता कामा नाही हे त्यांना खूप चिंता असायची. आणि आम्हाला सतत सल्ला द्यायचे, कुठल्याही प्रकारे तुम्हाला अडचण येऊ नये या पद्धतीने कामं करा, शासकीय कागदपत्रानुसार कामं करायचं त्यांचा सल्ला असायचा. आणि त्यानुसारच आम्ही कामं केली आणि दादांच्या सल्ल्यानुसार गावाचा विकास केला. एवढं बोलून माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने दादांना बापूंना श्रद्धांजली. दादा पाटील म्हणजे आगरी समाजातला आमचा एक हिरा होता. आम्हाला आगरी प्रबोधन संस्थेला सामुदायिक विवाह लग्न सोहळ्यासाठी बाळकृष्ण दादा नेहमी मदत करायचे आणि अत्यंत शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व आणि समाजाच्या समोर आदर असणारे व्यक्तिमत्व असे आज आपल्याला सोडून गेल्यामुळे आमच्या आगरी समाजाचं फार मोठ्या प्रमाणात सामाजिक राजकीय नुकसान झालेलं आहे. त्यांना मी आगरी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो.
घरून जावे असेही काही दुनियेतून या जाताना घरवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना असं व्यक्तिमत्व असलेले आपले बालकृष्ण दादा खरोखर एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व होतं. सर्व क्षेत्रामध्ये ते पारंगत होते आणि त्यांनी ज्ञानाचा आपल्या उपयोग आपल्या गावासाठी केला, आपल्या परिवारासाठी केला, आपल्या सर्व भागासाठी त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग करून आणि या एवढ्या भागात कसे तरक्की कशी होईल किंवा या भागात विकास कसा होईल याच्यासाठी त्यांनी फार प्रयत्न केलं. जे आयुष्य आहे रिटायरमेंट नंतरचं ते त्यांनी याच कामासाठी वापरलं. सगळं काय चांगलं करता येईल, गावासाठी करता येईल, आपल्या समाजासाठी करता येईल हे त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी कोण ईश्वर सत्तेपुढे कुणाचा इलाज नसतो. त्यांचं हे कार्य चालू असतानाच आणि त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला. ही आमच्यासाठी फार दुःखाची गोष्ट आहे आणि भगवंत त्यांच्या पुण्यात्म्याला सद्गती देवो अशी मी माझ्याकडे प्रार्थना त्याचा एपिसोड राहिला होता आणि ते कार्य केलं ते फार महत्त्वाचं कार्य आणि ते म्हणजे निलगे रेल्वे स्टेशन यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीमार्फत पूर्ण असा वेळ देऊन स्टेशन निर्मितीपर्यंत सहकार्य केलेलं आहे आणि ते प्रवासी संघ पडवेल यांच्या दोघांचे आमच्या निर्मितीने निर्देशन झालेलं आहे हे आवडून सांगायचं होतं. त्यांना भावपूर्ण सांगतात. मीनाताई आणि बालकृष्ण भाऊ हे दोघंही त्या काळामध्ये एक सुशिक्षित म्हणून ओळखले जाणारे आहेत. शिक्षणाला त्यांनी खूप महत्त्व दिलं. दोघंही शिकलेले असल्यामुळे दोघांची विचारसरणी एक होती. कुठलाही निर्णय घ्यायचा म्हटला तर दोघं एकमेकांच्या विचाराची सलामत करून निर्णय घ्यायचा आणि तो निर्णय योग्य असायचा. मग तो कुटुंबासाठी असो, शिक्षणासाठी असो, समाजासाठी असो, तो निर्णय घेण्याची क्षमता त्या दोघांमध्ये फार चांगली होती. त्या दोघांना मी लव्ह बर्ड्स म्हणूनच त्यांचा मी उल्लेख करेन. कारण जशी आमची ताई गेली तसे आमचे बालकृष्ण भाऊ नर्वस झाले. फक्त काही कार्य त्यांच्या शिल्लक होतं ते करण्यापर्यंत ताईने त्यांना बळ दिलं आणि एवढ्या दुःखामध्ये पण त्यांनी ते कार्य पूर्ण केलेलं आहे. काही थोडंफार राहिलं आहे ते आता त्यांची मुलं आहेत ते पूर्ण करतील. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देऊन त्यांना सद्गती मिळो अशी एवढंच म्हणेन की आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही अशा आईबाबांच्या पोटी जन्मालो ज्यांची सगळीजणं वाहवा करतात. त्यांना आता ईश्वरचरणी मी एवढीच प्रार्थना करेन की त्यांना चांगली जागा मिळेल, चांगला त्यांचा प्रवास पूर्ण होईल.